नमस्कार मित्रांनो, एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई पी एफ ओविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो आता ई-पी-एफ-ओने केला आहे पुन्हा मोठा बदल. तर यामध्ये मित्रांनो पी-एफ खातेधारकांसाठी सरकारने एक गुड न्यूज आणलेली आहे. तर काय आहे ती नवीन अपडेट हे आपण पाहूया. त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये पी-एफ धारक सहज त्यांचा खात्यातून पी-एफ रक्कम काढू शकतील आणि यामध्ये त्यांचे कोणकोणते फायदे होणार आहेत ते पण आपण पाहूया. तर मित्रांनो ई-पी-एफ-ओविषयी काय आहे ही नवीन अपडेट जाणून घेऊया. तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो इथे पाहू शकता की ई-पी-एफ-ओमध्ये पुन्हा मोठा बदल आहे. तर यामध्ये पासपोर्ट कार्यालयासारखे पॉश ऑफिस आणि काय होणार तुमचा यामध्ये फायदा. तर काय आहे सविस्तर इथे माहिती पाहू शकता. तर यामध्ये मित्रांनो पी-एफ खातेधारकांसाठी सरकारने एक गुड न्यूज आणलेली आहे. तर यामध्ये सरकार आता ई-पी-एफ-ओमध्ये मोठा बदल करणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पी-एफ धारक सहज त्यांच्या खात्यातून पी-एफ रक्कम काढू शकतील आणि नवीन वर्षात ही सुविधा मिळण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो काय आहे सविस्तर माहिती इथे पाहू शकता. तर यामध्ये पी-एफ खातेधारकांसाठी सरकारने एक मोठा निर्णय आणलेला आहे. तर यामध्ये देशातील ई-पी-एफ-ओ कार्यालयात सिंगल विंडो सर्व्हिस सेवेची सुविधा सुरू होत आहे. या नवीन बदलाचा पी-एफ धारकांना अनेक फायदे होतील. आतापर्यंत पी-एफ सदस्यांना त्यांच्या अडचणी काही कामासाठी प्रादेशिक कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत होत्या. पण आता त्यांच्या ह्या फेऱ्या वाचतील. तसेच एक खिडकी योजनेमुळे त्यांच्या अडचणी लवकर दूर होतील. त्यांना जास्त अर्ज फाटे करावे लागणार नाही. तसेच त्यांची अडचण कधी दूर होईल हे सुद्धा त्यांना ट्रॅक करता येईल. तसेच केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी याविषयी माहिती दिली आहे. तसेच त्यांच्या मते ई-पी-एफ-ओ कार्यालय हे पासपोर्ट ऑफिससारखे एकदम पॉश आणि पद्धतशीरपणे चालतील. तसेच दिल्लीतील सिंगल विंडोचे कामही सुरू झालेले आहे. तर लवकरच इतर ठिकाणीही हे काम सुरू होईल असं या ठिकाणी इथं म्हटलेलं आहे. तसेच यामध्ये ई-पी-एफ-ओमध्ये काय होता, पूर्वीचा काय नियम होता ते पण आपण पाहूया. तर यामध्ये मित्रांनो पूर्वीचा जो नियम होता तो असा होता की यामध्ये खातेदारांना कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर प्रादेशिक कार्यालयात धाव घ्यावी लागते. तसेच नवीन व्यवस्थेत आता जवळपास 100% कार्यपद्धत ही डिजिटल झाली आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी प्रादेशिक कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही. तसेच ई-पी-एफ-ओची जी कामे आहेत ते ऑनलाईनच होतील. तर काही कामं कार्यालयात जाऊन करायची असेल तर तिथे अर्जपाटे आणि ताटकळत बसण्याची गरज नाही. एक खिडकी योजनेमुळे ही कामं किती दिवसात होतील हे लागलीच समजेल. तसेच सदस्यांना त्यासाठी वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागणार नाही. तसेच त्यांना तक्रारीचा निपटारा कधीपर्यंत होईल हे लागलीच ऑनलाईन तपासता येईल. रक्कम काढण्याचे जे दावे आहेत त्याचा निपटारा पण झटापट होईल. काही दिवसात ई-पी-एफ-ओच्या ATM मार्फत रक्कम काढता येईल आणि ऑनलाईन अनेक दाव्यांचा निपटाराही होईल. तसेच इतकेच नाही तर नवीन वर्षात कर्मचाऱ्यांना UPI मार्फत सुद्धा ई-पी-एफ-ओची रक्कम काढता येईल. तर यामध्ये मित्रांनो आता आपण जाणून घेऊया की यामध्ये काय होणार आहेत फायदे. तर यामध्ये मित्रांनो काय होतील अजून फायदे. लवकरच ई-के-वाय-सी व्हेरिफिकेशन ड्राईव्ह पूर्ण करण्यात येईल. त्यात कर्मचाऱ्याची त्याच्या कुटुंबातील सदस्यांची ई-के-वाय-सीचे काम पूर्ण करण्यात येईल. तसेच त्याची पत्नी, कुटुंबातील सदस्य, मुलं यांची माहिती तसेच आणि त्याची के-वाय-सी पूर्ण करण्यात येईल. त्यामुळे पुढे अर्ज झाल्यावर त्या कर्मचाऱ्यांच्या इत्यंभूत माहिती समोर येईल. त्यामुळे कर्मचारी दगावला तरी त्याच्या कुटुंबियांना पेन्शन आणि विमा दाव्यासाठी अडचण येणार नाही. तसेच ही कामे पूर्ण करता येतील. तसेच त्यामुळे कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना याविषयीची मदत झटपट करता येईल. त्यांची ही क्लेम प्रोसेस लवकर करता येईल. तर असे अनेक याच्यामध्ये हे फायदे होणार आहेत. तर मित्रांनो ई-पी-एफ-ओ विषयी म्हणजेच पी-एफ खातेधारकासाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की ज्यामध्ये आता त्यांना काय फायदे होणार आहेत. तसेच यामध्ये ई-पी-एफ-ओने काय बदल केलेला आहे. तर याविषयी संपूर्ण अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली, आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन अपडेटमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.